श्रोते हो, आपलं आयुष्य हे फार सुंदर आहे, पण ते आपल्याला कळतं का? त्याची किंमत आपल्याला आहे का? श्रोते हो, आपल्या खिशातून जर 50ची एक नोट जरी पडली तरी आपण कधीतरी कावरा बावरा होतो, आपण बेचैन होतो. पण श्रोते हो, आपल्या आयुष्याची 50 वर्ष उलटली तरी आपल्यात परिवर्तन येत नाही, आपण बिनधास्तच वागतोय. श्रोते हो, स्मशानभूमीची सुरक्षा, ती तपासणी किती कडक आहे, किती मजबूत असते हे विचारू नका कधी. कारण पैसा तर फार दूरची गोष्ट आहे, इथं श्वास सुद्धा सोबत घेऊन जाऊ देत नाही. तुम्ही किती मोठा असा किंवा तुमची थेट वरपर्यंत ओळख असली तरी सुद्धा काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो आणि रात्रंदिवस वय पीत राहतो. माणूस समजतो मी जगतोय, पण तसं असतं का? माणूस खाली बसून पैसा आणि संपत्ती मोजतो, काल किती होतं आणि आज ते किती वाढलेत, आणि वरती तो हसणारा माणसाचा श्वास मोजतो, काल किती होते आणि आज किती उरलेत. श्रोते हो, चला म्हणून उरलेलं आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी त्याला विशेष बनवूया. पासबुक आणि श्वासबुक दोन्ही रिकाम असल्याचं भरावं लागतात. पासबुकात रक्कम आणि श्वासबुकात सत्कर्म. म्हणून श्रोते हो, एकमेकांचा आदर करा, चुका विसरा, अहंकार टाळा. आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा. रडून आणि भांडून काही साध्य होत नसतंय. जीवनाचं सार फक्त इतकंच आहे, जीवन जगताना खरं तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात आपलं कोणीही नाही. रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठे जायचं नाही. ज्यातून प्रवास करायचा आहे ती बस ही आपली नाही, बॅगेत असलेलं पैसेही आपलं नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केलं की झालं. मित्रांनो, जीवन सुंदर आहेच, फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घेता आला पाहिजे. आपण काही घेऊन गेलो नाही तरी सगळ्यांच्या मनात मात्र राहून जायचं, आणि हेच जीवन असतं.